नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता पोलीस स्टेशनमध्ये भूमीला अरेस्ट केलेले असते। त्याचबरोबर इथे एक माणूस फोनवरती जोरात बोलत असतो। तेव्हा इन्स्पेक्टर रागवतात आणि म्हणतात की पोलीस स्टेशन तुझं घर आहे का? फोन ठेव आधी, फोन ठेव। तेवढ्यातच आकाश तिथे येतो। आकाश म्हणतो, हवालदार साहेब, माझ्या भूमीला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलात ना? कुठे माझी बायको? तेव्हा हवालदार म्हणतात की तुम्ही सरांजवळ बोला। तेव्हा इथे आकाश आता इन्स्पेक्टर साहेब यांच्याकडे येतो आणि म्हणत असतो की साहेब, तुम्ही माझ्या बायकोला इथे अरेस्ट केली आहे, भूमी महाजन। कुठे माझी बायको? काय केले तिने? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो काय केले म्हणजे काय विचारता? तुमच्या बायकोने खूप मोठा गुन्हा केला आहे, कळते का तुम्हाला? अमोली अवस्थी यांचं बाळ पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होत्या। तेव्हा इथे आकाश म्हणतो, सर काहीतरी गैरसमज झाला आहे, भूमी असं कधीच करू शकत नाही। आणि हे बघा सर, तुम्ही प्लीज भूमीला सोडा ना। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही? तुमच्या बायकोने एवढा मोठा गुन्हा केला आहे आणि तुम्ही तिला सोडायला सांगताय? मी असं करू शकत नाही। तेव्हा माझ्याजवळ बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्या जामिनाचं बघा जा। तेव्हा आकाश म्हणत असतो की मी ते करेनच, पण आधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय। अमूल्य अवस्थी यांच्याकडे जे बाळ आहे ना, ती मुलगी भूमीचीच आहे, ती आमची मुलगी आहे। ते अजून सिद्ध झालेलं नाही आहे, पण ती मुलगी आमचीच आहे। तेव्हा इथे आता साहेब म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावा आहे का ती मुलगी तुमची असल्याचा? आकाश म्हणतो, सध्या तरी नाही, पण आम्ही पुरावेच गोळा करतोय आणि ते लवकरच मिळतील। तुम्ही हवं तर गायकवाड सरांना ही संपूर्ण केस विचारा ना। गायकवाड सर तुम्हाला सांगतील की क्षितिजा ही आमची मुलगी आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, मी काही करू शकत नाही। तेव्हा आकाश म्हणतो, मी गायकवाड सरांना फोन करून देऊ का? प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि भूमीला आत्ताच्या आत्ता सोडा। देऊ का फोन लावून? तेव्हा इथे सर म्हणत असतात की तुम्ही माझ्यावरती वरून प्रेशर आणताय का? हे बघा, तुम्ही काही करा, पण मी थांबणार नाही आहे। मी इथे काहीच करू शकत नाही। तुमची बायको अरेस्ट आहे, तिला सोडवायचं असेल तर जामीन करा। त्यानंतर प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते की अमोली, जे झालं ते बरं झालं ना? अगं तू कशाला विचार करतेस? आपल्याला भूमीला हरवायचंच होतं। अगं जोपर्यंत गीतांजली मॅडम यांच्या डोळ्यासमोर असं काही घडलं नसतं, त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता का? आधीच त्यांना भूमीच्या बोलण्यावरती विश्वास बसत होता आणि तुझ्या नाही। तेव्हा तर त्यांनी तुला फोन करून बजावलं होतं ना। म्हणून मी म्हणते की अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या ना, तर गीतांजली मॅडम यांच्यासमोर भूमीची इमेज डाऊन होईल। भूमी अशीच काहीतरी करते, बाळाला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, या गोष्टीवरती ॲडव्होकेट गीतांजली यांचा विश्वास बसेल, कळते का तुला? मग आपली केस आहे ना, ती स्ट्रॉंग होईल आणि त्याचबरोबर इथे भूमीची केस खूपच जास्त वीक होईल आणि आपल्याला तर तेच हवं आहे ना। तेव्हा इथे आता अमोली ही थोडी टेन्शनमध्ये सुद्धा असते, कारण का अमोलीने गुन्हा केलेला असतो। विनाकारण भूमीला या प्रकरणामध्ये अडकून तिला अरेस्ट करायला लावलेले असते। तेव्हा पौर्णिमा म्हणते, अमोली काय झालं? कसला विचार करतेस तू आता? तेव्हा अमोली म्हणत असते की पौर्णिमा, ह्या वेळेला भूमी चुकलेली नाही आहे। ह्या वेळेला आपण तिच्यासाठी सापळा रचला होता आणि त्याच्यामध्ये आपण भूमीला अडकवले। या वेळेला तिने काहीच केलेलं नाही आहे। मग आता तिला पोलीस अरेस्ट करून घेऊन गेलेत, तर त्याचं मला दडपण आलं आहे गं। ॲडव्होकेट गीतांजली खूपच जास्त प्रामाणिक आहेत आणि जर त्यांना कळलं ना भूमीला अडकवण्यासाठी हा सापळा रचला होता, तर मग त्या आपली केस सोडून देतील, कळते का तुला? त्यांनी जर माझी केस सोडली तर? नाही, मला या गोष्टीची खूप जास्त भीती वाटते। भूमीची काही चुकी नसताना आपण तिला अरेस्ट करायला लावले, हे सत्य किती दिवस लपून राहणार आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अमोली अगं तू या सगळ्याचा विचार का करतेस? भूमीने इतक्या वेळा चुकीचं काम केलं, किती वेळा तिने तुझं बाळ तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना। मग जर तू एकदा फक्त चुकीचं वागलीस, ते सुद्धा तुझ्या बाळासाठी, कारण तुला क्षितिजा तुझ्या जवळ हवे म्हणून, बरोबर ना? मग आता अमोली फक्त एका गोष्टीचा विचार कर, तुला इथे भूमीचा विचार करायचा आहे की तुझं बाळ तुला आयुष्यभरासाठी तुझ्या जवळ हवं आहे, याचा विचार करायचा आहे? बोल बरं तू। तेव्हा इथे पौर्णिमा आता विनाकारण तिला इथे चढवत असते। ती म्हणत असते की अमोली जाऊ दे ना, भूमीचं काय व्हायचं ते होऊ दे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बाळ तुझ्याकडे राहिलं पाहिजे, क्षितिजा तुझ्याकडे आली पाहिजे, असं इकडे आता पौर्णिमा म्हणत असते।
त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अमोली ही खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा असते, कारण तिला भीती असते या सगळ्या गोष्टी जर पारितोषला कळल्या ना तर पारितोष तिच्यावरती खूप चिडेल हे तिला माहिती असतं. पण इथे पौर्णिमा सातत्याने म्हणत असते की क्षितिजाला जर भूमी घेऊन गेली तर मग क्षितिजा जर तुला हवी असेल तर असे आपल्याला काही ना काहीतरी कांड करावे तर लागणारच आहेत ना. आता आपण इथे गीतांजली मॅडम यांच्यासमोर असं चित्र उभं केलं की भूमी बाळ चोरून घेऊन जात होती, बरोबर ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाशने आता इन्स्पेक्टर साहेबांकडून परवानगी घेतलेली असते. त्यांना आता भूमीला 5 मिनिटासाठी भेटायचं असतं. त्यामुळे भूमी येते. भूमी फार रडत असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी शांत हो, शांत हो, मला सगळं कळलं आहे, काय झालं आहे सांग बरं. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे मला हॉस्पिटलमधून फोन आला होता. मला सांगण्यात आलं की क्षितिजाची तब्येत खूपच जास्त बिघडली. डॉक्टर क्षितिजाला चेक करण्यासाठी अमोलीच्या घरी गेल्यात असा मला फोन आला. मी कसलाही विचार न करता मी डिरेक्टली अमोलीच्या घरी गेले. अमोलीच्या घरी गेल्यानंतर तिथे मी क्षितिजाला विचारत होते. अमोली क्षितिजाला मला भेटू देत नव्हती. मला तिची काळजी वाटत होती. मी इथे अमोलीला म्हणाले की मला हॉस्पिटलमधून फोन आला होता की इथे आपल्या क्षितिजाची तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मी इथे आली आहे. डॉक्टरसुद्धा तिला चेक करायला आले होते ना. तेव्हा अमोली म्हणत होती की ती बरी असेल नसेल ती माझी मुलगी आहे, मी तिला भेटू देणार नाही. म्हणून मी इथे प्रेक्षकांनो आता अमोली ही सगळं नाटक कशा पद्धतीने करते हे भूमी आता आकाशला सांगत असते. ती म्हणत असते, आकाश मी इथे लगेचच आता क्षितिजाला भेटायला निघाले होते आणि मी घरातून बाहेर पडले आणि मी बाळाला घेऊन त्याला भेटायला त्याला दूध पाजायला जाणार तेवढ्यातच इथे गीतांजली मॅडम पोलिसांना घेऊन आल्या आणि त्यांनी गैरसमज करून घेतला माझ्याबद्दल. आणि जेव्हा इथे डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर म्हणाले की नाही, मी तर इथे बाळाला चेक करायला गेलेलंच नाही आहे. त्यानंतर त्या नर्सला फोन दिला. तिला विचारलं की तुम्ही फोन केला होतात का बाळाबद्दल सांगायला मूवी महाजन यांना. तेव्हा ती नर्ससुद्धा पलटली. ती म्हणाली की नाही, मी तर फोनच केला नव्हता. तेव्हा माझ्या गोष्टी लक्षात आल्या आकाश की हा सगळा सापळा रचला होता माझ्यासाठी. मला इथे त्या नाटकामध्ये फसवलं, त्यांच्या नाटकामध्ये मी फसले आकाश. हे सगळं अमोलीने केलं. अमोलीने आता गीतांजली यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष पेरण्यासाठी केलं. गीतांजली मॅडम म्हणाल्या की भूमी महाजन, मला खरोखर तुम्ही खूप जेन्युइन वाटला होतात. जेन्युइन वाटलात की तुम्ही खरं बोलताय. त्यासाठी मी इथे अमोली यांना फोन करून खडसावलंसुद्धा होतं की तुम्ही मला सगळं खरं सांगितलं आहे ना, काही लपवलं तर नाही आहे ना माझ्यापासून. असं सुद्धा मी त्यांना कितीतरी वेळा विचारलं होतं, हो की नाही. पण तुम्ही इथे काय केलं सांगा ना. तुम्ही तर बाळाला निघूनच गेलात ना घेऊन. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही मॅम, मी असं काही केलेलं नाही आहे. मी फक्त बाळाला दूध पाजत होते. मी बाळाला जवळ घेत होते. मी त्याला पळून घेऊन जात नव्हते. तुमचा गैरसमज झाला आहे. पण आकाश, कुणीच माझं काही ऐकलं नाही रे. अमोलीने मला अरेस्ट करायला सांगितली. मी खरंच काही नाही केले आकाश. मला फोन आला होता पण ते सगळेजणं खोटं बोलले. तेव्हा आकाश म्हणत असतो, ही अमोली एवढी विचित्र कशी काय वागू शकते, एवढी नीच कशी काय वागू शकते. आकाश म्हणतो, ही अमोली तर ना सोडणार नाही आहे मी तिला. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, मी गायकवाड सरांजवळ बोलतो आहे आणि जामीन करावा लागला ना तर तो सुद्धा करेन, पण आधी गायकवाड सर काही करतायत का ते बघतो. तेव्हा इथे हवालदार मॅडम म्हणत असतात की 3 दिवस कोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे जामीन मिळेल की नाही माहिती नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, आकाश आता काय करायचं रे. आपल्या क्षितिजाला लवकरात लवकर आपण घरी घेऊन येऊया. ती अमोली आहे ना खूपच जास्त डेंजरस आहे. ती किती चुकीचं वागते बघ ना. क्षितिजाला आपल्यापासून दूर करण्यासाठी किती डावपेच खेळते असं इकडे आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, आकाश काहीही झालं ना तरीसुद्धा क्षितिजाला तू लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन ये. अमोली ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागते, मला क्षितिजाला तिच्या जवळ ठेवायलासुद्धा आता भीती वाटते. तू काहीही कर पण क्षितिजाला आपल्या घरी घेऊन ये ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू शांत हो. हे बघ, मी तुझ्या मनाची अवस्था समजू शकतो, पण आता सध्या तरी आपण क्षितिजाला घरी घेऊन येऊ शकत नाही. कारण कसं आहे, कोर्टामध्ये तारीख पडली, त्याच्यामुळे आपल्याला कोर्टात तर जावं लागणार आहे ना. आणि जर पुन्हा आपण असं करून क्षितिजाला आपल्या घरी घेऊन आलो तर आपल्यावरती पुन्हा काहीतरी गुन्हा दाखल केला जाईल, केस केली जाईल. तेव्हा आपल्याला ते आता परवडणारं नाही आहे. कळतंय का तुला. पण तू काळजी करू नको. इथे आता अमोलीने किती काही करू दे, किती डावपेच खेळू दे, पण आपली क्षितिजा आपल्याकडे लवकरच असेल. तू नको काळजी करू. मी जातो आता आणि बघतो गायकवाड सरांकडे काही मदत मिळते का ते. वेळ आली तर पारितोषला सुद्धा फोन करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो
इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, अमोली बोल ना, तुला काय महत्त्वाचं आहे? तुला क्षितिज आयुष्यभर तुझ्याजवळ हवी आहे ना? मग कशाला तू त्या भूमीचा विचार करतेस की ती यावेळेला चुकलेली नाही आहे, यावेळेला आपण तिला अडकवलं आहे. आपण नाही या गोष्टीचा विचार करायचा. आपण फक्त एक विचार करायचा की क्षितिजा आपल्याला हवी आहे आणि त्या भूमीला धडा शिकवायचा. त्या भूमीला आज पोलीस घेऊन गेले, तिला चांगला इथे दणका द्यायला हवाच होता ना. त्याशिवाय ती सुधारणाऱ्यातली नाही आहे, मला माहिती आहे ना. त्याशिवाय ती सुधारलीच नसती. त्यामुळे तिला इथे धक्का देणं गरजेचं होतं. आता ती जास्त तुझ्या वाटेला जाणार नाही, तुला जास्त ती इथे त्रास देणार नाही. बघच तू, हे बघ, भूमीपासून काही झालं ना तरीसुद्धा क्षितिजाला लांबच ठेवायचं. क्षितिजा तुझी मुलगी आहे, त्या भूमीची नाही. तिने कितीही खोटं नाटं बोलू दे, कितीही तिने इथे पुरावे गोळा करू दे, पण काही झालं तरीसुद्धा क्षितिजा ही तुझी मुलगी आहे आणि तुझीच राहणार. गीतांजली मॅडम यांना आता विश्वास बसला आहे की भूमी इथे बाळाबरोबर कशी वागते, ती बाळाला कशा पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे गीतांजली मॅडम ह्या तुझ्याच बाजूने बोलणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, पोलीस स्टेशनमध्ये आकाश आलेला असतो. तो गायकवाड सरांना सगळा घडलेला प्रकार सांगतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, गायकवाड सर, इथे अमोलीने हा सगळा सापळा रचला होता भूमीला अडकवण्यासाठी. गीतांजली वेदपाठक यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण व्हावा, त्यांनी भूमीला चुकीचं समजावं, त्यांच्यासमोर भूमीची इमेज अशी तयार व्हावी की इथे भूमी बाळाला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे हे सगळं केलं तिने. तेव्हा इकडे आता लगेचच आकाश म्हणत असतो की गायकवाड सर, तुम्ही काहीतरी करा ना, तुमच्या ओळखीने प्लीज भूमीला इथे सोडवा ना. भूमीला तुम्ही आतमध्ये ठेवू नका, तिला त्रास होईल या सगळ्याचा. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणत असतात की हे बघा आकाश, मिस्टर आकाश, मी तुम्हाला खरं सांगतो, इथे मी मध्यस्थी नक्कीच केली असती, पण मी मध्यस्थी केली असती ना तर ॲडव्होकेट ज्या गीतांजली वेदपाठक आहेत ते या सगळ्याचे आय विटनेस आहेत. त्यांनी भूमीला बाळाला घेऊन जाताना बघितले आणि त्या स्वतः तिथे आय विटनेस असल्यामुळे गीतांजली वेदपाठक ह्या खूपच जास्त तत्वनिष्ठ आहेत, म्हणजे त्या प्रामाणिक आहेत. त्यांना अमोलीने जी बाजू सांगितली तीच त्यांना खरी वाटते आणि म्हणून त्या तिच्या बाजूने लढत आहेत. पण मला माहिती आहे त्या खूपच जास्त प्रामाणिक आहेत आणि त्यांच्या वरपर्यंत ओळखी आहेत. जर मी इथे मध्यस्थी करून मग भूमीला सोडवलं, भूमी मॅडम यांना सोडवलं, तर मग ती हे सगळं आता वैर माझ्यावरती काढेल. ती माझ्या विरोधात माझ्या वरिष्ठांना भडकवेल आणि जे काही मी नर्सच्या बाबतीत किंवा अजून कुठल्या केसच्या बाबतीत तुमच्याबरोबर पर्सनली मी लक्ष घालतो, खाजगीरित्या मी तुमच्या केसेस हँडल करतो, ते मला करता येणार नाही. मग प्रत्येक केसपासून मला इथे लांब ठेवलं जाईल. मग आता मला जर तुमच्या प्रत्येक केसेसपासून लांब ठेवलं गेलं तर मी तुमची काय मदत करणार आहे, सांगा बरं. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही, म्हणजे हे आपल्याला न परवडणार आहे. हे जर तुमच्यावरती सगळं बेतलं तर आपल्याला ते परवडणारं नाही आहे, असं इथे आता आकाश म्हणतो. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की त्यापेक्षा तुम्ही अमोलीजवळ बोला. तेव्हा आकाश म्हणतो की अमोली बघताय ना कशी वागते, अमोलीजवळ बोलण्यात काहीही अर्थ नाही आहे, अमोलीजवळ बोलण्यात काही पॉईंट नाही आहे, ती विचित्र आहे खूप. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, मग एक काम करा ना, तुम्ही पारितोषला फोन करा, त्याच्याबरोबर बोलून घ्या. तेव्हा आकाश म्हणतो, पारितोषचा फोन लागत नाही आहे, पण मी ट्राय करतो. त्यानंतर रागिनी आलेली असते भूमीच्या इथे आता रूममध्ये. ती आता भूमीच्या रूममध्ये इथे रागिनी यशपाल काकांचा फोन शोधत असते. इथे भूमीने आता यशपालचा फोन शोधून काढला आहे आणि तो कुठे ठेवला आहे तो तिला हवा असतो, कारण त्याच्यामध्ये यशपालने जे काही व्हिडिओज वगैरे ठेवलेत ते डिलीट आहेत की नाही तिला चेक करायचे असतात. जर तो मोबाईल भूमीच्या हाती लागला आहे आणि जर तिने हे सगळं चेक केलं तर माझं काही खरं नाही हे रागिनीला माहिती असतं आणि म्हणूनच ती सगळीकडे आता तो मोबाईल चेक करत असते. तेव्हा तिथे मानसी येते आणि म्हणत असते, आई तुम्ही इथे काय करताय ताईच्या रूममध्ये, ते सुद्धा ताई नसताना तुम्ही काय शोधताय ते सांगाल का, मी सुद्धा तुम्हाला मदत करते. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, नको मानसी, अगं माझी मदत करायला नको, मला एक महत्त्वाची फाईल हवी होती. आकाश इथे नाही आहे ना, म्हणून त्याने मला सांगितलं होतं की रूममध्ये आहे म्हणून मी बघत होते ड्रॉवर वगैरे की त्याच्यामध्ये फाईल तर नाही आहे ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की आई इथे आता ताईला अरेस्ट केले, पोलीस घेऊन गेलेत, आकाश भाऊजी तिचा जामीन करायला गेलेत आणि तुम्ही इथे ऑफिसचं काम करताय. तेव्हा रागिनी म्हणत असते, कसं आहे ना बाळा, आता सगळेजण जर बिझी झाले तर कुणीतरी बिझनेसकडे लक्ष द्यायला हवं आहे ना. तेव्हा आकाशने ते मला द्यायला सांगितलं आहे, बाकी काही नाही. त्यानंतर इथे आता मनू म्हणत असते, ठीक आहे, कुठली फाईल आहे ती सांगा, मी सुद्धा तुम्हाला शोधायला मदत करते. तेव्हा रागिनी म्हणते, हो का, सांगते आहे तुला. आणि ती म्हणते, अगं आई कुठे आहे, आईची काळजी घे जा, आईजवळ बस जा. तेव्हा मनू म्हणते, नाही,
आजी इथे देवासमोर बसल्यात, देवाचा धावा करतायत. तेव्हा इथे रागिनी म्हणते की आता इथे मला थांबायला नको, या 150 आणीला ना माझ्यावरती जर संशय आला तर लगेच त्या भूमीसमोर पचकेल सगळं. तेव्हा आता मला एक काम करायला पाहिजे, मलाच इथून जायला हवं आहे का? पण त्याच्या आधी मनू इथे विचार करते की मी एक काम करते, आता इथून जाण्याचं नाटक करते आणि मग इथे आता आई काय करण्याचा प्रयत्न करतायत ना ते बघते. भूमीने ताईने मला आधीच मेसेज केला होता की मी यशपाल काकांचा मोबाईल ड्रॉवरमध्ये ठेवला आहे, तो काढून घे म्हणून, नाही तर रागिनी आत्यांना मोबाईलबद्दल माहिती आहे त्या काढून घेतील. तेव्हा इथे आता भूमीने हुशारीने मनूला आधीच तो मेसेज करून ठेवलेला असतो आणि मोबाईल प्रशांतला द्यायला सांगितलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गायकवाड सर म्हणतात, मिस्टर आकाश, तुम्ही आता पारितोषला फोन करा, त्यांनी जर केस मागे घेतली तरच भूमी मॅडम सुटू शकतात. मी मध्यस्थी केली तर मी पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही केसमध्ये मदत करू शकणार नाही, कारण मी तुम्हाला इथे मदत केली आहे. म्हणून इथे ॲडव्होकेट गीतांजली माझ्या विरोधामध्ये सुद्धा इथे आता कंप्लेंट करू शकतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की नाही, आपल्याला ते न परवडणार आहे, तुम्ही नका काळजी करू, मी पारितोषला सातत्याने फोन करत राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पारितोषला फोन लागलेला असतो. फोन लागायच्या आधीच इथे आता आकाश म्हणत असतो की सर मी आता जातो, माझं पारितोषबरोबर जर काही बोलणं झालं तर मी तुम्हाला कॉल करेनच. त्यानंतर आकाश म्हणतो अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की सकाळी आमच्या घरी एक माणूस आला होता, त्याने गेटजवळ एक पार्सल टाकलं आणि त्या पार्सलमध्ये एक बॉम्ब होता आणि तो बॉम्ब नकली होता हे आम्हाला नंतर कळलं, पण त्याच्यामध्ये टायमर वगैरे सेट करून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये एक मोबाईलसुद्धा होता. त्याच्यामध्ये मेसेज होता भूमीसाठी की भूमीच्या जीवाला धोका आहे, भूमी तू आणि ते जे काही पोलीस आहेत त्यांना आमचा शोध घ्यायला सांगू नकोस, असा नर्सने मेसेज दिला होता. तेव्हा ही गोष्टसुद्धा तुम्हाला सांगायची होती. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, अच्छा म्हणजे त्यांची आता एवढी हिंमत वाढली आहे का, धमकी द्यायला लागले ते, पोलीस त्यांच्या मागावरती आहेतच, लवकरच त्यांना आता पकडू. तेव्हा इकडे जो मोबाईल असतो तो आकाश गायकवाड सरांना आता चेकिंग करण्यासाठी देतो. त्यानंतर इथे मनू म्हणत असते की ठीक आहे आई, मी जाते. आणि इथे मानसी आता लपून छपून बघणार असते की रागिनी काय करण्याचा प्रयत्न करते ते. तेव्हा इथे आता मनू जात असताना रागिनी म्हणते नाही नको, तू नको जाऊ, मी एक काम करते, मीच जाते नाही का. तेव्हा इथे मनूला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे भूमीने रागिनीच्या मनातलं ओळखलेलं असतं. तेव्हा इथे मनू म्हणते अच्छा म्हणजे आता आई इथे भूमीताईने सांगितल्याप्रमाणे यशपाल काकांचा मोबाईल चोरायला आल्यात का. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमीने मनूला मेसेज केलेला असतो की मनू, यशपाल काकांचा मोबाईल मला त्यांच्या रूममध्ये सापडला आहे, तो मी माझ्या रूममध्ये एका कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवला आहे. तो मोबाईल मला प्रशांतला द्यायचा आहे, कारण तो अनलॉक करून त्याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं मला बघायचं आहे. त्याच्यामध्ये जर काही पुरावे असेल तर तेवढीच आपली मदत होईल, कारण इथे यशपाल काका नेहमी 2 सिक्रेटबद्दल बोलायचे, रागिनीच्या 2 सिक्रेटबद्दल तिला आता माहिती हवी असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते की आता जर मी इथून नाही गेले ना तर ही मुलगी सगळ्यांना सांगेल की मी इथे काहीतरी करते म्हणून आणि हिचा संशय बळावेल. तेव्हा ती म्हणते थांब ना मनू थांब, अगं मीच जाते ना खाली, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी जाते आता खाली, तू थांब इथे. तेव्हा इथे रागिनी फाईल न घेता तिथून बाहेर पडलेली असते. त्यानंतर इथे मनू रागिनी गेल्यानंतर ड्रॉवरमधून तो फोन काढते आणि तो फोन आपल्या पदरामध्ये लपवते आणि म्हणते की हा फोन लवकरात लवकर मला प्रशांतला द्यायचा आहे आणि ती लगेच प्रशांतला फोन करते. त्यानंतर इथे नर्स आणि तिचा नवरा आता PCOवरून फोन करत असतात. तर इथे PCOवरून 1 रुपया टाकून फोन करत असतात, पण इथे भूमीचा फोन लागतच नाही आणि लागतो तर ती उचलत नाही, कारण ती पोलीस स्टेशनमध्ये असते. इथे आता नर्स मॅडम प्रीती नर्स नंबर सांगत असतात, तिचा नवरा नंबर डायल करत असतो, पण इथे भूमीचा फोन आता जप्त केल्यामुळे इथे ती फोन उचलत नसते. त्यानंतर इथे फोन तिचा वाजत असतो, हवालदार मॅडम येतात, फोन कट करून निघून जातात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, माझ्या मुलीला सुखरूप ठेवा, माझ्या मुलीला काही होता कामा नये. आणि त्याचबरोबर इथे भूमी म्हणत असते की मलासुद्धा देवी आई लवकरात लवकर इथून बाहेर काढ, मला इथे केसची तयारी करायची आहे, प्लीज मला लवकर बाहेर काढा. तर इथे आता नर्स सारखा फोन करत असते, पण ती काही फोन उचलत नाही, कारण फोन तिचा बाजूला असतो. तेव्हा परत एकदा करायला सांगते तरीसुद्धा तो उचलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नर्सचा नवरा म्हणत असतो की काय करायचं आता, एवढी मोठी रिस्क घेऊन आपण इथपर्यंत आलो होतो, पण शेवटीला काय झालं, आपलं कोणी काही ऐकून घेतलं नाही, फोन लागला पण फोन उचलला नाही, आता भूमीपर्यंत आपण ही सगळी माहिती कशी काय पोचवायची. तेव्हा इथे आकाश आता पारितोषला फोन ट्राय करत असतो आणि एकदाचा फोन हा लागलेला असतो.
तेव्हा इथे प्रीती नर्सचा नवरा म्हणतो की चल आपण इथून आत्ताच्या आत्ता जाऊया, काय हालत करून ठेवली आहे त्या रागिनी पटवर्धनने आपली. चांगले इथे कामकाज करत होतो, आनंदाने राहत होतो आणि एक काम केलं आणि पाठीमागे 7:30च लागली असं इथे आता प्रीतीचा नर्स म्हणत असतो. प्रीती म्हणते नका ना काळजी करू, सुखदुःखात एकमेकांबरोबर होतो ना, दळिद्रीमध्ये सुद्धा आपण एकमेकांच्या बरोबरच आहोत, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर इथे प्रीती नर्स म्हणत असते आता काय करायचं. तेव्हा इथे आता आकाश पारितोषला फोन करत असतो. तेव्हा पारितोषला फोन लागतो. तो म्हणतो पारितोष, आणि तेवढ्यातच इथे आता आकाशचं बोलणं त्याच्याबरोबर कंटिन्यू चालूच असतं. तेव्हा इथे लवकरच आता आकाश आणि पारितोष यांचं बोलणं झाल्यानंतर इथे लगेचच भूमीला जामीन मिळू शकतो हे शक्य झालेलं असतं. आणि त्याचबरोबर पारितोषच्या जवळ बोलणं झाल्यानंतर अमोलीला तर सोडणारच होते. तर इथे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये रागिनी कुठेतरी बाहेर जात असते रात्रीच्या वेळेला. तेव्हा इथे भूमीचं लक्ष जातं. भूमी आणि आकाश दोघेजणं बाहेर येतात. तेव्हा भूमी विचारत असते की आत्या कुठे जात आहे तुम्ही. तेव्हा रागिनी मागे वळून बघते तर काय, आकाशसुद्धा शेजारी असतो. तेव्हा इथे तिला काय बोलावं काही कळत नाही. आपली अशीच थातूरमातूर उत्तरं ती देत असते. तर बाजूने इथे नर्स आणि तिचा नवरा पळून जातात. तेव्हा इथे भूमी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं ती आता म्हणत असते. तर इथे भूमी अजिबातच आता कुणाला घाबरत नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे रागिनीला सुद्धा ती लगेच रंगे हात पकडते.